नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC चॅनलवरती. तर मित्रांनो, आज खूप इम्पॉर्टंट आणि खूप जणांचं डिमांडिंग असं टॉपिक होता, ज्यांनी मेल करून वगैरे विचारलं. जसं मी पहिला व्हिडिओ बनवला होता की राज्यसेवा मी कशी क्लिअर झालो, तर त्यावरती जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती रिस्पॉन्स आला की सर तुम्ही कुठली बुकलिस्ट वगैरे फॉलो केली किंवा कसं क्लिअर केलं तुम्ही काही दिवसातच. तर त्यासाठी हा इम्पॉर्टंट असा व्हिडिओ. आता बुकलिस्टवरती खूप जण तुम्हाला सांगितले असतील, पण त्या बुकलिस्टने तुमचा खरंच फायदा होतो आहे का? तुम्ही आतापर्यंत राज्यसेवा दिलेली आहे, मग तुम्हाला किती फायदा झाला आहे? तुमचा 80पर्यंत स्कोर अडकतो आहे, त्याच्या पुढे का जात नाही? 90पर्यंत पण जातात, 95पर्यंत जातात, पण 98 ह्या वर्षी 98 कट ऑफ गेला आहे आणि तो कट ऑफ क्लिअर करायला तुम्हाला पहिल्याची बुकलिस्ट आता फॉलो होणार नाही, कारण MPSC हे डेली चेंज होत आहे. त्यामुळे आता पॅटर्न जसा बदलतो आहे MPSCचा, तसं आपल्याला पण बदलावं लागणार आहे. बुकलिस्ट आणि स्ट्रॅटर्जी दोन्ही पण बदलावं लागणार. स्ट्रॅटर्जी पण तुम्हाला बदलणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही बुकलिस्ट चेंज करत आहे. ह्या बुकलिस्ट आता फॉलो नाही होणार. आता तुम्हाला बुकलिस्ट चेंज करून पुढची तुमची स्ट्रॅटर्जी ठरवावी लागेल. तर मित्रांनो, अशाच गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असा आहे आणि शेवटी तुमच्यासाठी गिफ्ट पण आहे. कशा फ्रीली तुम्ही काही गोष्टी अवेलेबल करू शकता त्यासाठी मी शेवटी सांगणारच आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया. आणखी एक गोष्ट, मुलांना वाटतं की व्हिडिओ थोडासा मोठा आहे किंवा 20-25 मिनटाचा व्हिडिओ होत आहे, तर त्यासाठी मी एक सांगू इच्छितो की तुम्ही 4 ते 5 मिनटाची व्हिडिओ बघून तुम्ही आत्तापर्यंत प्रिपरेशन केलीच आहे आणि तुम्ही 1 वर्ष तसं वेस्ट करतच आहात. 1 वर्ष वेस्ट करण्यापेक्षा हे 10-20 मिनटं एक्स्ट्रा बघून जर तुमची 1 वर्ष वाचत असेल, तर मला वाटतं तुमचं ही इन्व्हेस्टमेंट असेल ना की वेस्ट असेल. वेस्ट ते असेल जे तुम्ही 4-5 मिनटं बघताय यूट्यूबवरती, नंतर सोडून देताय, नंतर मग तुमचं स्वतःचं तुम्ही डोकं लावताय आणि त्यातून तुम्ही तुमचं इयर वेस्ट करताय. ओके. आणि जर व्हिडिओ तुम्हाला स्लो वाटत असेल किंवा तुम्हाला थोडंसं वेळ वाचवायचा आहे, कारण मी जाणतो कारण MPSC आजपर्यंतचा टाईम किती इम्पॉर्टंट असू शकतो, मग त्यामुळे तुम्ही काय करायचं की जो टाईम स्पीड आहे तो व्हिडिओचा स्पीड आहे तो 1.5x किंवा 2x, ज्यांना सवय आहे तरी 2x वरती ऐका, थोडासा तुमचा वेळ वाचून जाईल. ओके. तर आता आपण चालू करूया. तर तुम्ही राज्यसेवेचा पेपर बघितला आहे, कंबाईनचा पेपर बघितला आहे, तर आता डिमांड ऑफ द MPSC चेंज होत आहे. डिमांड ऑफ द MPSC चेंज होत आहे, तुम्ही बघितलेलं आहे. कट ऑफ पण वाढतो आहे, बट पेपरचा डिफिकल्टी लेवल पण तेवढाच वाढतो आहे. कट ऑफ 53 गेला माहिती आहे कंबाईनचा. जे शिक्षक म्हणत होते 45 लागेल कारण टफ पेपर होता, नाही, 53 गेला. म्हणजे मुलं अभ्यास करत आहे, पण कुठल्या स्ट्रॅटर्जीने अभ्यास करत आहे हे बाकी मुलांना कळत नाही. जे रेग्युलर जे 3-3 वर्ष अभ्यास जे करत आहेत त्यांना अजून कळालं नाही नॅक काय ह्या वर्षी का चेंज झालं एवढ्या सगळ्या गोष्टी. तर हे कधी कळणार तुम्हाला? जेव्हा सिलेबस तुम्ही नीट बघितला असेल. डिमांड कधी कळेल तुम्हाला MPSCची? जेव्हा तुम्ही सिलेबस बघितला MPSCचा आणि PYQ बघितले. आता खरं सांगा, तुम्ही खरंच सिलेबस बघितला आहे का अजून तरी? आता MPSCचा जो न्यू पॅटर्न आला, वर्णनात्मक किंवा कंबाईनचे काही टॉपिक्स चेंज झालेले आहेत, ते तुम्ही बघितलं आहे का? जर बघितलं आहे तर येस कमेंट करा, आणि जर बघितलं नसेल तर आत्ता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मागा, तिथे तुम्हाला भेटून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक. तिथे तुम्ही सिलेबस PYQ सगळ्या गोष्टी तिथे अपलोड केल्या आहे फ्री ऑफ कॉस्ट, तर त्या बघून घ्यायच्या आहेत. तर कशामुळे तुम्हाला डिमांड, आता डिमांड काय MPSCची? पाठांतर. पहिलं कसं होतं, फक्त पाठांतर केलं, फॅक्च्युअल डाटा होता, सेन्ससचा डाटा आहे, हा डाटा होता, पाठांतर केला, ओकून एक्झाममध्ये आपण सगळा डाटा तिथे फिलअप करून आलो आणि झालं, आपण पास झालो. आता तसं नाही आहे. आता तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण खूप जास्त इम्पॉर्टंट झालं आहे. UPSCच्या लेवलवरती MPSC खेळत आहे, UPSCच्या लेवलवरती. ओके. UPSCच्या ह्या वर्षीचा प्रिलिम्सचा पेपर बघा, तुम्हाला कळून जाईल कुठल्या लेवलच्या अंडरस्टँडिंगची गरज आहे तुम्हाला MPSCमध्ये सुद्धा, कारण त्या लेवलच्या क्वेश्चन येण्याचे चान्सेस आता जास्त वाढलेले आहेत 2027-28. आणि हा व्हिडिओ 2027, 28, 29 ह्या सगळ्यांसाठी, कंबाईन, राज्यसेवा सगळ्या, इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमातून प्रिपेअर करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला. ओके. तर आता तुमचं मेथड काय असेल? तुम्ही आता जर बुकलिस्ट घेतलीच समजा, तर मेथड काय असेल तुमची स्टडी करण्याची? कारण इथेच चुकतात मुलं. जेव्हा तुमची मेथड चुकलेली असेल ना, तुमचं पुढचं प्रिपरेशन चुकणारच आहे. इफ यू प्लॅन टू फेल, यू आर प्लॅन टू प्लॅन. ओके. म्हणजे तुमचं जर प्लॅन जर चुकला असेल तर तुम्ही तुमच्या अपयशासाठी प्लॅन करत आहे. ओके. तर प्लॅन आधी तुमचा स्ट्रॅटर्जी कशी असेल तुम्ही अभ्यासाची, तर आधी थीम ॲनालाइज करा. PYQच्या थीम ॲनालाइज करा. सगळे PYQ काढायचे, सगळे जेवढे राज्यसेवेत विचारले, कंबाईनमध्ये विचारले, तर त्याच्यात थीम आयडेंटिफाय करा. थीम आयडेंटिफाय करा म्हणजे काय? क्वेश्चन वाचायचा, त्याचा आन्सर पाठांतर करायचा? बिलकुल नाही. क्वेश्चन वाचा, ते कुठल्या टॉपिकवरून विचारले, टॉपिकवरून नंतर सब टॉपिकमधून विचारले, ते आयडेंटिफाय करा. ओके. मी काय सांगितलं? क्वेश्चन वाचला, टॉपिक आयडेंटिफाय करायचं. टॉपिक. ओके. हे स्टाईलच थोडंसं माझं हे झालं आहे. ओके. टॉपिक आयडेंटिफाय करायचं आहे, नंतर ते पुढे जाऊन सब टॉपिक पण आयडेंटिफाय करायचं. सब टॉपिक्स. ओके. सब टॉपिक आयडेंटिफाय केले, मग त्या सब टॉपिकबद्दल जेवढं तुम्हाला नॉलेज गेन करता येईल तेवढं नॉलेज गेन करायचं. म्हणजे जेवढं काय तुमच्यात PhD करायची नाही आहे, बिलकुल नाही. जसं सब टॉपिक आला तुमचा संसदवरती क्वेश्चन आहे. आता संसदवरती
कोणत्या सब टॉपिकवरती क्वेश्चन आहे, तर संसदवरती आहे तुमचं. समजा की जसं तुमचं बिल कधी कोलॅप्स होतं, म्हणजे जेव्हा बिल तुमचं लोकसेवा जर तुमची विसर्जित झालेली आहे आणि राज्यसेवेत ते बिल आहे तर ते कोलॅप्स होईल की नाही, असा जर टॉपिक असेल. ते स्टायलसचा थोडा आज प्रॉब्लेम्स येतो माझ्यामध्ये, चार्जिंग थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे. तर तशा टाईपचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं, म्हणजे टॉपिक्स, सब टॉपिक, नंतर त्याचं काय विचारलेलं आहे त्या गोष्टी त्या ॲनालाइज केल्यानंतर तुम्ही ते स्टँडर्ड बुक्समध्ये जाऊन शोधणार आहात. स्टँडर्ड बुक्सची लिस्ट मी खाली देणारच आहे तुम्हाला. मग ती बुक्स तुम्ही शोधणार आहात, तिथे स्टँडर्ड बुक्समधून तो टॉपिक शोधला, बरोबर. मग आता विचार करायचं करंट अफेअरमध्ये काही चालू आहे का घडामोडी, जसे की कुठल्या सभासदाला नामंजूर काय म्हणतात आपण त्याला बाहेर काढलेलं आहे किंवा सस्पेंड केलेलं आहे, तर त्या गोष्टी जर चालू असतील मग ते सस्पेन्शन ऑफ द पार्लमेंट मेंबर, त्याच्या गोष्टी सगळ्या बघून घ्यायच्या आहेत. आणि त्या गोष्टी तुम्ही फायनल नोट्समध्ये ॲड करायच्या, म्हणजे करंट अफेअर्ससुद्धा तुमच्या फायनल नोट्समध्ये ॲड झालं पाहिजे. स्टँडर्ड बुक्सच्या गोष्टी पण ॲड झाल्या पाहिजे आणि PYQच्या थीमनुसारच तुमच्या फायनल नोट्स असल्या पाहिजेत. ओके. आणि ह्यात तुम्ही हायलाईट करणार, ना की तुम्ही स्टँडर्ड बुक्समध्ये हायलाईट करायच्या या गोष्टी, जर तुम्हाला नोट्स काढायची सवय असेल तर. आणि जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देतात, मॉक टेस्टमधले चुकलेले प्रश्न किंवा तुम्हाला वाटतं तुम्ही जे लॉजिक लावून किंवा तुक्के मारून जे बरोबर आणले ते क्वेश्चनचे आन्सर किंवा ते क्वेश्चनचे टॉपिक्स ह्या फायनल नोट्समध्ये ॲड करून रिव्हिजन करायची आहे. त्याच नोट्सची रिव्हिजन करायची आहे. तुम्हाला जर सक्सेस नाही भेटलं तर तुम्ही खरं सांगा, इथून एवढं जर तुम्ही केलं असेल ना, नक्कीच तुमचं क्लिअर होणार आहे प्रिलिम्स. ओके. तर चूज वाईजली, स्टडी स्मार्टली. कसं चूज करायचं, वाईजली चूज करायचं, म्हणजे विचार करा. आधीच बुक घेण्याच्या आधी 10 वेळा विचार करा, ही बुक मला जमेल का, एकदा बघून या ती बुक. नाहीतर PDF वगैरे भेटतात का. आता PDF सगळ्या बुक्सचं PDF कुठे भेटेल मला सांगायची गरज नाही. तुम्ही शिकलेले मुलं आहेत, बाकी तुम्ही टेलिग्रामवरती काय काय करता मला माहिती आहे. त्याच गोष्टी तुम्ही टेलिग्रामचा चांगला उपयोग करा, तिथे भेटून जाईल. आता मी काही सांगणार नाही पुढचं काय करायचं काय नाही. मला वाटत नाही की यूट्यूब मला अलाऊ करेल अशा गोष्टी सांगायला, पण तुम्ही ते टेलिग्रामचा वापर नीट करा. ओके. समजून घ्या, ज्यांना समजणे वाली को इशारा काफी आहे. ओके. चूज वाईजली, स्टडी स्मार्टली. पुस्तक जे चूज केलेत त्यांना स्मार्टली स्टडी करायचं. काही मुलं काय करतात, पहिला पेज घेतला ते लास्ट पेजपर्यंत जातात, वाचत बसतात. तसं नाही करायचं मित्रांनो. मी पण तसंच होतो, मी पण नंतर चेंज झालो आहे, त्याच्यामुळे स्कोर येतो आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, पहिला पेज घेतला तिथून वाचायला स्टार्ट नाही करायचे. जसं तुम्ही PYQ ॲनालिसिस केलं, थीम ॲनालिसिस केली, मग नंतर त्या थीमनुसार वाचत जायचं, थीमनुसार, ना की पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत. थीम घ्या, जे जास्त वेटेजचे थीम आहेत ते आधी कंप्लीट करा, नंतर मग तुम्ही त्या बाकीच थीमकडे जाऊ शकता. सॉरी, या स्टायलिसचा काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही आहे, बट ठीक आहे, आय विल फिक्स इट. हां, आणि जे आपण आता बुक लिस्ट देणार आहे मी, त्याच्या लिंक इथे तुम्हाला व्ह्यू प्रोडक्ट म्हणून भेटलं असेल, व्ह्यू प्रोडक्ट्स, किंवा तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स वगैरे आहेत, तिथं तुम्ही एकदा क्लिक करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. तिथल्या तिथे तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता. आणि ज्यांची खरीच परिस्थिती वगैरे खराब आहे त्यांनी काय करायचं, PDF तरी घ्या ॲटलिस्ट, PDF. आणि ज्या गोष्टींची PDF भेटत नाही तुम्हाला, तुम्ही मला मेल करा. तुम्हाला मी पर्सनल ID माझा दिलेलाच आहे टेलिग्राम चॅनलवरती, किंवा तुम्ही आता पण मागू शकता पर्सनल ईमेल ID. तर तिथे तुम्ही मला मेल करा, मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करायचं मी मनापासून ट्राय करेल. ओके. नाहीतर तुम्ही पीअर ग्रुप, आपलं जे डिस्कशन ग्रुप आहे तिथे मागू शकता, तिथे PDF वगैरे टाकतील मुलं. तर ते सॉर्ट आउट झालं, म्हणजे ज्यांच्याकडे थोडंसं फायनान्शियली प्रॉब्लेम आहे त्यांनी PDF यूज करा. आणि जे घेऊ शकतात म्हणजे खरंच, आणि तुम्ही खर्च करा पुस्तकांवर बाळून. बाकीचा गोष्ट तुम्ही चहा वगैरे पितात त्याच्यात खर्च नका करू, चहावरच्या डिस्कशन वगैरे, त्यापेक्षा तुम्ही बुक्स घेण्यावरती खर्च करा. ओके. तर आता जे फाउंडेशन आहे, म्हणजे आता काही विद्यार्थी आहेत जे आता जस्ट नवीन आहेत, त्यांनी कधीच प्रिपरेशन नाही केली, ज्यांचं 1 वर्ष पण नाही झालं प्रिपरेशन करून, त्यांनी काय करायचं आहे, स्टेट बोर्ड. जर तुम्हाला वाटते खरंच माझं बॅकग्राऊंड खूपच, म्हणजे मला जास्त काही नॉलेज नाही आहे, मला 5वी 6वीला मी काही अभ्यास, म्हणजे 10वीपर्यंत मी काही अभ्यास एवढा केलेला नाही, 11वी 12वीला पण माझा BA असंच मी काढले, 11वी 12वी पण ऑप्शनल घेऊन वगैरे वगैरे, म्हणजे मुक्त विद्यापीठातून काढले BA पण. तर त्यांनी काय करायचं, ॲटलिस्ट थोडा वेळ असेल तुमच्याकडे, पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट देणार, तर एका महिन्याच्या आत, म्हणजे एका महिन्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी 5वी ते 12वीपर्यंतची पुस्तकं, ॲटलिस्ट 5वी ते 10वीपर्यंतची पुस्तकं एकदा वाचून घ्या एका महिन्यात. जास्त वेळ नाही द्यायचा याच्यात. ओके. आणि ज्यांनी इंग्लिश मिडियममध्ये प्रिपेअर करत आहेत किंवा सोबत UPSC पण प्रिपेअर करत आहेत किंवा MPSCवाले UPSC प्रिपेअर करत आहेत, त्यांनी NCERT वाचायचे आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींची लिंक मी दिलेली आहे, ह्या पुस्तकांची लिंक, तसेच ह्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांची लिंक्स मला भेटले नाहीत, तरी यांचे PDF फ्रीली गव्हर्नमेंटने अवेलेबल केले. ते ॲटलिस्ट महाराष्ट्र शासनाने काहीतरी आपल्या गोष्टी चांगल्या केल्या आहेत, फ्रीली अवेलेबल करून दिलेले आहेत. त्या PDF तुम्ही वाचू शकता, किंवा याचं तुम्ही बुक्स पण घेऊ शकता बुक स्टॉलवरती जाऊन, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्स आणि NCERTच्या बुक्स. तर डायरेक्ट लिंक आहे, फ्लिपकार्टवरून किंवा Amazonवरून मागू शकता. ओके. आणि याचे पण PDF अवेलेबल आहेत फ्रीली. तर ह्या पुस्तकांचं तुम्ही बेसिक अंडरस्टँडिंग, म्हणजे ॲटलिस्ट पॉलिटी काय असतं हे तरी कळण्यासाठी ह्या पुस्तकांचा यूज करायचं. ओके. आणि जेव्हा हे पुस्तकं झाले नंतर मग तुम्ही स्टँडर्ड बुकसाठी मूव्ह करू शकता. आता जे मुलं
1 वर्ष झालं 2 वर्ष झालं प्रिपेअर करतायत, एकदा त्यांची राज्यसेवा प्री निघाली किंवा कंबाईनचे प्री वगैरे निघालेल्या मेन्सचं थोडंसं तयारी आहे त्यांनी या गोष्टी करायच्या नाही आहेत. ओके, NCERT तुम्ही आता वाचू नका, तो वेळ गेलेला आहे. स्टँडर्ड बुक्स आता नका, म्हणजे स्टँडर्ड बुक्स करायचे, स्टेट बुक्स आता करू नका. तुम्ही स्टँडर्ड बुक्सवरती लक्ष द्या, रिव्हिजनवरती लक्ष द्या. ह्या गोष्टी नका पडू आता तुम्ही, कारण हे तुमचा टाईम खाणार आहे. ओके, हे त्यांच्यासाठीच आहे ज्यांचं बेसिक अजून क्लिअर नाही, जे जस्ट नवीन आहेत त्यांना काहीतरी टचअप घेण्यासाठी या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, स्टेट बोर्ड किंवा NCERT बुक्स. ओके, आता आपण सब्जेक्ट वाईज बुक्स बघूया. आणि हे मेन्स आणि प्रिलिम्स दोन्हीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणारे. माझ्यामध्ये बॅकग्राऊंडला हे स्टायलसचा आणि पावसाचा आवाज येतो आहे, मी अवॉइड करायचं खूप जास्त ट्राय केलं, खूप पॅक रूममध्ये आहे, तरी पण आवाज थोडा येतील, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आणि जे निगेटिव्ह कमेंट करणार आहेत ते करून जा, मला फरक नाही पडत. आणि जे 99% मुलं आहेत जे आता व्हिडिओ बंद केलेला आहे, त्याने स्किप केलेला आहे बघायचा, म्हणजे जे आता मेन पार्ट आहे तोच त्याने सोडून दिलेला आहे, बरोबर. तर त्यांचं सिलेक्शन काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे. राज्यसभेमध्ये किती जणांचं सिलेक्शन होतं आणि किती जणं फक्त जस्ट फॉर्म भरतात, मग त्यांचं ते फॉर्म भरण्यामधलेच आहेत ते जे सोडून गेले. आणि तुम्ही जे टिकून आहात ते ॲटलिस्ट सिन्सिअर आहात काही गोष्टीत तरी, आणि तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं कष्टाचं चीज करायचं आहे, म्हणून ते तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओ सिलेक्ट केला आहे तुम्ही. आता नाहीतर यूट्यूबवरती गाणे बघणं, हे गोष्ट किती, इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. तुम्ही थोडेसे सिरियस आहात म्हणून तुम्ही या गोष्टी थोडंसं ध्यान द्या, कुठल्या बुक्स फॉलो करायच्या आहेत. आणि थोडं ॲडवाईस पण फॉलो करत जा. कोणी जर ॲडवाईस देत असेल त्या गोष्टी मला वाटतं तुमच्या चांगल्यासाठीच देत असेल. आणि ब्लाइंडली फॉलो नका करू कुठल्याही ॲडवाईस, कुठलाही टॉपिक, किंवा मी सुद्धा काही गोष्टी म्हणते, तुम्ही स्वतः ॲनालाइज करा, तुम्ही स्वतः तुमचं डोकं वापरा आणि त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत की नाही हे डिसाईड करा. ओके, मॉडर्न हिस्ट्रीचं आता तुम्हाला वाटत असेल हे व्हिडिओमध्ये किती एक्स्ट्रा बडबड करतो, मला वाटतं हे तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगाचे आहेत म्हणून मी बडबड करतो. आणि 2-4 मिनटं जर एक्स्ट्रा गेली तर मला वाटतं तुमचं खूपच जास्त नुकसान होणार आहे. जे तुम्ही 1-2 वर्ष घालून जे नुकसान केलेलं आहे ते नुकसान तर नाही होणार मला वाटतं तेवढं. मॉडर्न हिस्ट्रीसाठी तुम्ही समाधान महाजन सरांचं युनिक अकॅडमीचं बुक वापरू शकता. मी तुम्हाला हेच नाही सांगत, मला कोणी पेड प्रमोशनसाठी दिलेलं नाही आहे, अजून पण दिलेलं नाही, दिलं तर मी करणार नाही आहे आत्ताच. ओके, तर समाधान महाजन सरांचं तुम्ही पुस्तक वापरू शकता. आणि ज्यांना UPSC वाले त्यांना पक्का माहीत असेल स्पेक्ट्रम वापरायचं आहे इंग्लिशमधलं. आता जे MPSC करते त्यांनी पण स्पेक्ट्रम वाचलं, काही फरक नाही पडणार, स्पेक्ट्रम वाचा, खूप चांगली बुक आहे. तुम्ही चांगलंच MPSCमध्ये पण त्याचं इनपुट आउटपुट रेशो चांगला भेटेल तुम्हाला. ओके, तर MPSCसाठी पण तुम्ही स्पेक्ट्रम बुक वाचा आणि समाधान महाजन सरांचं आधुनिक भारताचा इतिहास वाचू शकता, किंवा तुम्ही स्टेट बोर्डच्या पुस्तकातून आन्सर लिहू शकता. ओके, आता महाराष्ट्राचा इतिहासासाठी तुम्ही 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचायचं आहे. ओके, आणि ते वाचल्यानंतर, स्टेट बोर्डचं पुस्तक वाचल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास बाय गाठाळ सर किंवा हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र जर इंग्लिशमधून तुम्ही करताय तर त्यांना हे पुस्तक आहे. ओके, किंवा हे समाधान महाजन सरांचं पुस्तक पण वापरू शकता. ह्या दोन्हीपैकी कुठलंही घ्या, दोन्हीची लिंक टाकून देईल तुम्हाला, जे जमेल किंवा जे अवेलेबल असेल तुमच्या इथे डिलिव्हरेबल असेल ते तुम्ही पुस्तक घेऊ शकता. आणि मराठीवाल्यांनी ध्यान ठेवा की 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचल्यानंतरच या पुस्तकांना हात लावायचा आहे. ओके, आणि जर जे इंग्लिशमध्ये प्रिपेअर करते त्यांनी करू शकता स्टेट बोर्डचं पुस्तक, ओल्ड जे हिस्ट्रीचं आहे ते जरूर घ्या पुस्तक. एन्शियंट मिडिवल, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. आता तुम्ही MPSC राज्यसेवेचा पेपर बघितला ह्या वर्षी, किती त्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन, खूप मुलं सोडून जायचे हा टॉपिक. आता ह्या वर्षी त्यांनी ऑलमोस्ट 10 तरी क्वेश्चन विचारलेत त्याच्यावरती. मग सगळ्यांचे जे म्हणतात ते डोकं असं चालू झालं आता की प्राचीन मध्ययुगीन करायला पाहिजे, कारण जेव्हा क्वेश्चन बघितले त्यांनी, पहिलं आतापर्यंत आधुनिक भारतावरतीच खूप जास्त क्वेश्चन होते, आता त्यांनी पूर्णच पॅटर्न चेंज केला. मग त्यामुळे 6वी-7वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक खूप बेसिक आहे, हे 1-2 दिवसात वाचून होईल तुम्ही जर दिवसभर बसलात तर. आणि नंतर के सागरचं हे पब्लिकेशनचं पुस्तक आहे, हे पण खूप चांगलं आहे, हे तुम्ही वाचू शकता. मी फोटो अशामुळे दिलेत की तुम्ही तिथे जाऊन तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, व्हिडिओ चालू करा, हा पुस्तक बघा, या पुस्तकाचं फ्रंट पेज बघा आणि ते घ्या, किंवा तुम्ही लिंकवरून जाऊन डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. ओके, ओल्ड NCERT किंवा RS शर्माचं बुक आहे हे, एन्शियंट मिडिवलसाठी खूप चांगलं बुक आहे, RS शर्माचं वाचू शकता. थोडंसं मोठं आहे पण तुमच्याकडे वेळ असेल, आता मला वाटतं तुम्ही 27 किंवा 28साठी प्रिपेअर करताय तर त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे, कारण कंबाईनची एक्झाम झाली आहे, राज्यसेवेच्या प्रीची एक्झाम झाली ह्या वर्षीची. मग आता तुम्ही पुढच्या वर्षीसाठी प्रिपेअर करताय तर हे पुस्तकं नक्की वाचा, उगाचच शॉर्टकटच्या मार्गाला जाऊ नका. ह्या क्लासेसचे समरी बुक वाचतो, ह्या क्लासेसची मी नोट्स वाचतो, नका जाऊ शॉर्टकटला, आधी स्टँडर्ड बुक्स वाचा, नंतर रिग्रेट होतो खूप जास्त. ओके, रिग्रेट होतो म्हणून सांगतोय आत्ताच या बुक्स वाचा. जॉग्रफीसाठी सौदी सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे. सौदी सरांचं मी आतून परत एकदा सांगतो, मला कोणी पेड प्रमोशन दिलेलं नाही आहे नाहीतर तुम्हाला वाटेल काय प्रमोशन करतो आहे वगैरे, नाही, हे चांगले पुस्तक आहे त्यामुळे मी रेकमेंड करतो आहे. ओके, NCERT आता जे प्रिपेअर करतात जॉग्रफी त्यांनी NCERT जरूर वाचायचे 11वी-12वीच्या. NCERT खूप जास्त इम्पॉर्टंट. आणि सौदी सरांचे पुस्तक जे असते त्यांनी 11वी-12वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक पण नक्की वाचायचे. GC लियांग मी थोडंसं म्हणेन की थोडं
ऑड जातं फिजिकल जॉग्राफीसाठी. महाराष्ट्रासाठी एवढं मी नाही रेकमेंड करणार. हां, जे मेन्सची प्रिपेअर वगैरे करणार आहेत त्यांनी फिजिकल जॉग्राफीसाठी जीसी लिओंग वापरलं पाहिजे. बायोमचं पार्ट नका वाचू, त्यातला पार्ट 2 नका वाचू, पार्ट 1 वाचा जीसी लिओंगचा. कुठे गेलं जीसी लिओंग? हां, याच्यात नाही आहे, पण जीसी लिओंग पण तुम्ही वाचायचं आहे. ओके, जीसी लिओंग कधी वाचायचे? 11वी-12वीचं स्टेट बोर्ड किंवा NCERT वाचून झाली की मग जीसी लिओंग व्हॅल्यू ॲडिशनसाठी वापरायचे. व्हॅल्यू ॲडिशन, आता हा वर्ड तुम्ही लक्षात ठेवा मुलांनो. व्हॅल्यू ॲडिशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता MPSC बदलते, तुम्ही पण बदला, व्हॅल्यू ॲडिशन करा गोष्टीमध्ये. ओके, महाराष्ट्राची जॉग्राफी, सौदी सरांचं महाराष्ट्राचं जॉग्राफी हे पण चांगलं पुस्तक आहे. रंजन कोळंबे सरांचं पण चांगलं पुस्तक आहे. रंजन कोळंबे सरांचं पण घेऊ शकता किंवा सौदी सरांचं, जे अवेलेबल असेल ते घ्या. दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. आता महाराष्ट्र जॉग्राफी जे याच्यात इंग्लिशमध्ये वाचतात त्यांच्यासाठी हे आहेत कोळेकर किंवा सौदी सरांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटेड बुक आहे, किंवा ज्ञानदीप अकॅडमीचे इंग्लिश नोट्स. ते कुठे भेटतात तुम्हालाही माहिती आहे. ओके, पॉलिटी अँड गव्हर्नन्ससाठी तुम्ही लक्ष्मीकांत मराठी अनुवाद, हा माझ्या मते तुम्ही अवॉइड करा वापरायचं, कारण अनुवाद जो केलेला आहे तो तेवढा नीट नाही आहे आणि तेवढं तो डेप्थमध्ये नाही सांगत आहे अनुवादामध्ये. तो थोडंसं अवॉइड करा मराठीमध्ये जे प्रिपेअर करतात. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे भागीरथी अकॅडमीचं, तर हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता मराठीवाल्यांसाठी. इंग्लिशवाल्यांनी नो अदर चॉईस, लक्ष्मीकांत वाचावंच लागेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही नोट्स वाचायचे आहेत, नंतर मी प्रोव्हाइड करेन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती. त्या नोट्स वाचल्या तुमचं मेन्सचं पण प्रिपरेशन होईल आणि जे लक्ष्मीकांत आहे ते चांगल्या पद्धतीने होणार आहे. आता परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो आहे की प्लीज पहिल्या पानापासून ते लास्टच्या पानापर्यंत लक्ष्मीकांत वाचू नका. PYQ's थीम वाचा आणि PYQ थीमनुसार तुमचा स्टडी करा. मी खरंच तुम्हाला आग्रह करतो आहे की प्लीज फर्स्ट पेजपासून लास्ट पेज वाचण्याची ही चूक करू नका, कारण ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत किंवा बाकी लोक करतात त्या तुम्ही नका करू. आणि फक्त PYQ बेस्ड किंवा PYQनुसार थीम ॲनालिसिस करून, PYQ पण मी कुठल्या म्हणतो आहे, राज्यसेवा, कंबाईनचे मेन्स, राज्यसेवेची मेन्स, ह्या सगळ्या गोष्टीच्या MPSC जे पण पेपर काढतात त्यांच्या सगळ्या PYQचा अभ्यास करायचा आहे. ना की तुम्ही राज्यसेवा करता फक्त राज्यसेवा नाही. कंबाईनचे पण क्वेश्चन रिपीट होतात, राज्यसेवेला कंबाईनचे रिपीट होतात, कंबाईनचे क्वेश्चन राज्यसेवेमध्ये रिपीट, अशा खूप गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे आयोगाचे जे पण प्रश्न आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट तुमच्यासाठी. मग त्या जर तुम्ही सगळे PYQ केलं ना, तुम्हाला खरंच असा कॉन्फिडन्स येईल की तुम्ही आरामात क्लिअर करू शकता. नंतर माझ्या लॉजिक आणि ट्रिक्स ज्या वापरायच्या आहेत त्याच्यानुसार तर तुम्ही डायरेक्ट क्रॅक करून तुम्ही सेफ स्कोरमध्ये एंटर करू शकता. ओके, इकॉनॉमिक्ससाठी किरण देसले सरांचं दीपस्तंभाचं आहे, हे पण चांगलं आहे. रंजन कोळंबे सरांचं वापरू शकता, अवेलेबल असेल तर रंजन कोळंबे किंवा किरण देसले सर, दोन्हीपैकी एक कुठलेही वापरू शकता. रमेश सिंग, नो कॉम्प्रोमाइज, रमेश सिंग किंवा नितीन सिंघानिया, दोन्हीपैकी एक कुठलेही. आणि हां, मृणाल सरांचे हँगआउट्स हे UPSCसाठी स्पेसिफिक आहेत, MPSCसाठी पण कामाला येतील. पण हे जर अवेलेबल असतील किंवा मी तुम्हाला अवेलेबल करायचे ट्राय करतो टेलिग्रामवरती, माझ्याकडे आहेत हे नोट्स, हे तुम्ही मला आठवण करून द्या, मी अवेलेबल करून देईन. मृणाल सरांचे हँगआउट्स हे MPSCसाठी मेन्ससाठी उपयोगाला पडेल, मेन्स आणि UPSCच्या प्रिलिम्ससाठी खूप जास्त उपयोगाला पडेल. ओके, आधीच सांगतो ह्या गोष्टी. रमेश सिंग हे बेसिक बुक आहे, हे वाचलंच पाहिजे तुम्ही. ओके, मग त्यातून तुमच्या इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या, त्याच्यासाठी कुठल्या कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या ते कमेंट करायचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवून देऊ शकतो, प्रत्येक इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्टचा. ओके, जनरल सायन्ससाठी मुलं ज्यासाठी खूप घाबरतात त्यांच्यासाठी 5वी ते 10वीचं स्टेट बोर्डचे पुस्तक वाचा, पण त्यातूनही होणार नाही. मी आत्ताच सांगतोय 5वी ते 10वीचं स्टेट बोर्ड. आता ह्या वर्षाचं सायन्स वाचलं तुम्ही तर नीट आणि JEE देणाऱ्या मुलांना सुद्धा सायन्स टफ गेलेला आहे. ओके, तर त्याच्यासाठी 11वी-12वी पण तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकं वाचावी लागतील आणि ते खूप जास्त मोठं आहे, वास्ट आहे, इनपुट आउटपुट रेशो कमी आहे सायन्सचा. तर जे सायन्समधले आहेत मुलं त्यांच्यासाठी थोडंसं सोपं जाईल. किंवा अनिल कोलते सरांचं पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला ॲटलिस्ट बेस राज्यसेवेच्या 15पैकी ॲटलिस्ट 5 ते 6 क्वेश्चनपर्यंत तुम्ही टॅकल करू शकता या पुस्तकातून. ओके, आणि जे इंग्लिशमधून पेपर करतात NCERT वाचायचे आहेत 8 to 10 किंवा 8 to 12 वाचा. 8 to 12 जास्त होईल कारण फिजिक्सच्या आणि केमिस्ट्रीच्या NCERT एवढ्या मोठ्या आहेत आणि समजण्यासाठी खूप जास्त टाईम लागेल. ॲटलिस्ट स्पेसिफिक ल्युसेंट जनरल सायन्सचं बुक आहे, हे वाचून घ्या, ॲटलिस्ट तेवढं तरी वाचा. ओके, आता हे पुस्तकं खूप मोठी आहेत, घाबरून जाऊ नका पुस्तकं बघूनच. यातलं तुम्हाला अजून पण म्हणतोय स्पेसिफिक टॉपिक वाचायचे आहेत ना की फर्स्ट टू लास्ट पेज, म्हणून त्यामुळे घाबरून जायचं नाही पुस्तकं बघून. एन्व्हायरमेंटसाठी पण क्वेश्चन येतात, 5 क्वेश्चन आहेत आपल्या राज्यसेवेत, ते आपण मेन्ससाठी ह्या स्पेसिफिक गोष्टी रेकमेंड करतो आहे. 5 क्वेश्चनसाठी तुम्ही PYQच्या थीमवरूनच तुम्ही 5 क्वेश्चन टॅकल करू शकता एन्व्हायरमेंटचे. तुषार गोरपडे सरांचं पुस्तक आहे, हे चांगलं आहे एन्व्हायरमेंटसाठी मराठीमध्ये, आणि शंकर IAS बेस्ट आहे एन्व्हायरमेंटसाठी UPSCमध्ये. ओके, एथिक्ससाठी नीतिशास्त्रासाठी हे मेन्स स्पेसिफिक आहे, हे मेन्स स्पेसिफिक नीतिशास्त्र. तर त्यासाठी तुम्ही जे ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक आहे नीतिशास्त्र, महेश शिंदे सरांचं मस्त बुक आहे. आणि लेक्सिकॉन आहे, जे सगळ्यांना माहिती असेल UPSC प्रिपेअर करणारे त्यांनी MPSCमध्ये हे पुस्तक वापरू शकता, कारण UPSC MPSC आता ऑलमोस्ट ते
पॅटर्न सेम करत आहेत तो. सो हे पुस्तक इम्पॉर्टंट राहील तुम्हाला इथिक्ससाठी. GS4 माहिती आहे ना, 250 मार्काचा पेपर आहे, तर त्यासाठी हे पूर्ण पुस्तक कामाला येईल. ओके. करंट अफेअरसाठी माझं सजेशन काय असेल की तुम्ही मासिक वाचा, ना की तुम्ही डेलीच्या डेली न्यूजपेपर जर वाचताय. ज्यांना सवय नाही आहे त्यांना, आणि ज्यांनी वाचते ते वाचा, पण जास्त वेळ घालू नका. एक तास जास्त. सॉरी, कुत्रा भुंकत आहे, मला नाही माहिती त्याला काय झालं, पण भुंकत आहे. ओके. तर एकार तुम्ही न्यूजपेपर वाचत असेल तर वाचू शकता, त्याच्यावरती जास्त वेळ नका देऊ. जर वाचाय तर वाचा, एडिटोरियल्स वाचा, ना की राजकीय न्यूज वाचताय तुम्ही. न्यूजपेपर वाचायची पण टेक्निक आहे, त्याचे एडिटोरियल्स वाचायचे आहेत तुम्हाला. आणि जर मासिक वाचायचं तर खूपच चांगली गोष्ट, डायरेक्ट ही परिक्रमा मासिक वाचू शकता. आणि जर UPSC किंवा MPSCसाठी PT 365 म्हणून चांगले आहे. हे UPSCसाठी स्पेसिफिक आहे. जे मी इंग्लिश बुक लिस्ट दिले ना, ती UPSCसाठी खूप जास्त स्पेसिफिक आहे. का दिली मी अशी, कारण MPSCमध्ये अजूनपर्यंत इंग्लिश मिडियमसाठी काही चांगलं मटेरियल मला अजून दिसलेलं नाही आहे. कारण मी स्वतः स्ट्रगल केलं इंग्लिश मिडियमसाठी, पण नाही भेटलं मला अजून तरी. म्हणून UPSCचे पुस्तक वापरू शकता, किंवा तुम्ही MPSCची मराठी पुस्तक वापरा, पण ते ट्रान्सलेट करायला खूप अवघड जाईल तुम्हाला. जर तुम्ही त्याची तयारी आहे तर मराठी पुस्तकं खूप बेस्ट असतील MPSCसाठी. म्हणून हे पुस्तक वाचते तर ट्रान्सलेशन करून वापरा. आणि जर नाही करायचं त्या गोष्टी तर PT 365 यूज करू शकता. ओके. आता ॲप्टिट्यूड आणि CSAT. आतापर्यंत तरी MPSCचं CSAT थोडंसं सोपंच आहे, त्यामुळे कुठल्याही पुस्तकाची गरज नाही पडली, पण पुढे जाऊन पडू शकते. कारण UPSCचं CSAT जर बघितलं तर तुम्हाला चक्कर येईल, आणि MPSC जर UPSC CSAT गेलं तर तुम्हाला नक्कीच ह्या पुस्तकांची गरज लागेल. म्हणून आत्ताच UPSCच्या CSATची तयारी करून ठेवा. जर MPSC डिफिकल्ट गेला तरी तुम्हाला काही फरक नाही पडणार, असं पाहिजे तुम्हाला. ओके. तर इथे हे कसली फोटो आली, हे डिलीट करतो. ओके, हे डिलीट करतो. तर MPSCच्या CSATसाठी हे पुस्तक जे आहे, पंढरीनाथ राणे किंवा नितीन महाले किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं हे उतारायचं आहे. हे पुस्तक चांगलं राहील. मला वाटतं पॅसेज आत्तापर्यंत MPSC सोपं विचारत आहे, पुढे जाऊन डिफिकल्ट केले तर सांगू शकत नाही. म्हणून UPSCच्या CSATसाठी तयारी करून ठेवा. ओके. आता RS अगरवाल खूप चांगलं पुस्तक आहे, हे मॅथ्स क्वांटसाठी आणि नॉन व्हर्बलसाठी. तर माझ्याकडे एवढं सगळं, आता हे सगळ्याच पूर्ण सॉल्व नाही करायचं. तुम्ही IIT JEEसाठी तयारी नाही करत आहात, तुम्ही फक्त CSATसाठी तयारी करतायत, तर पूर्ण नाही. जे अप्रोचेस आहेत, म्हणजे जसं PYQ अप्रोच CSATचे, त्या अप्रोचनुसार तुम्ही तिथे जायचं आहे. ओके. CSATसाठी स्पेसिफिक पूर्ण सोडवायचं नाही आहे आपल्याला. इथे तुम्ही IITN होणार आणि तुम्हाला 4-5 महिने लागतील हे फक्त CSAT कवर करायला UPSCचं. ओके. तेवढं आपल्याकडे वेळ पण नाही आहे. मग आता सगळ्यात मेन गोष्ट काय, सगळ्यात मेन गोष्ट मी तुम्हाला म्हणतो PYQ थीम. मग PYQचं पुस्तक सगळ्यात मेन. आणि मी जे राज्यसेवेचा प्री कसं क्लिअर केलं त्या व्हिडिओ सांगितले, PYQ कसं वापरायचं आहे, PYQने कसे क्वेश्चन रिपीट झाले, 80% कसे PYQचे थीम येतात परत. त्या गोष्टी जर असेल तर PYQचं पुस्तक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता जे इंग्लिशवाल्यांसाठी आहेत त्यांच्यासाठी थोडंसं नुकसान आहे, किंवा त्यांच्यासाठी बेनिफिट नाही. अनफॉर्च्युनेटली इंग्लिशमध्ये PYQचं पुस्तक चांगलं नाही भेटलेलं आहे अजून. हे पुस्तक आहे, पण ॲटलिस्ट या पुस्तकात एक्सप्लेनेशन एवढं चांगलं नाही आहे. एकच पुस्तक मला भेटलेलं आहे जे PYQचं सॉल्व MPSC प्रिलिम्सचे क्वेश्चन दिलेले आहेत त्यात, पण तेवढं सॉल्व नाही आहेत ते, म्हणजे डिटेल एक्सप्लेन नाही केलेलं आहे. मग त्यांनी काय करायचं आहे, क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे प्रत्येक वर्षीचा क्वेश्चन पेपर. हे थोडंसं डिफिकल्ट एक्सरसाइज आहे, पण खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. ही जर केली ना तुम्ही, मी तुम्हाला लिहून देतो 100%. आता तुम्हाला कमेंट करून सांगतो की तुम्ही 100% तुमचं प्रिलिम्स क्लिअर होईल जर तुम्ही ही एक्सरसाइज केली तर. काय एक्सरसाइज आहे? ओके, एक पेज घेऊ तुम्ही, त्यात समजवतो तुम्हाला. हे तुम्ही जे मराठी मीडियमचे आहेत ते पण करू शकता ना, मराठी मीडियमसाठी प्रिपेअर करणारे, मराठी माध्यमातून प्रिपेअर करणारे. ओके. तर समजा क्वेश्चन पेपर घेतला तुम्ही 2025चा राज्यसेवेचा क्वेश्चन पेपर घेतला. पहिला क्वेश्चन घेतला, पहिला क्वेश्चन इतिहासातला आहे. इतिहासातला काय क्वेश्चन आहे? इतिहासामध्ये मध्ययुगीन भारतामधला क्वेश्चन आहे. मध्ययुगीन भारतात कोणाचं आहे? अकबरबद्दल क्वेश्चन आहे. ओके. तर अकबरबद्दल पण काय विचारलं आहे त्यांनी, त्यांनी कुठले युद्ध जिंकलेले आहेत, बरोबर. हे 4 थीम झाले हा. तर एक क्वेश्चन तुम्हाला काय वाचायचं आहे, मध्ययुगीन भारतातलं अकबरबद्दलचं युद्धाबद्दलचे नॉलेज. ओके. तर ह्या गोष्टी तुम्ही काय करणार, तो क्वेश्चन पेपर घेणार. असा क्वेश्चन पेपर असेल तुमचा, इथे क्वेश्चन आहे समजा, तर इथे एक पांढरं पेज जोडायचं आहे तुम्ही, आणि तिथे इतिहासातले मध्ययुगीन इतिहासाबद्दल इथे नोट्स काढायचे आहेत. इथेच नोट. तसंच क्वेश्चन 2 केला तुम्ही, इथे नोट्स काढायचे आहेत परत त्या क्वेश्चन 2च्या. आणि हे क्वेश्चन पेपर असे पूर्ण 100 क्वेश्चन तुम्ही करणार आहात MPSCचे. कळालं काय करायचं आहे? क्वेश्चन पेपर घ्यायचा, प्रिंटआउट काढा वाटल्यास क्वेश्चन पेपरची, आणि त्याच्यानुसार तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताय तसं त्याची डिटेल माहिती ह्या साईडला दुसऱ्या पेजवरती लिहून ठेवायची. ओके.
असे करत करत तुम्ही 100 क्वेश्चन करायचे आहेत. मग तुमची एक प्रश्नपत्रिका विश्लेषण झालेलं आहे. अशा तुम्ही आत्तापर्यंत सगळे जेवढे पण क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांचं जर विश्लेषण केलं तर नक्की सांगतो तुमचा स्कोर 100% तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करणार आहात. आणि अशाच तुम्ही राज्यसेवा प्री कंबाईन, ग्रुप बी प्री कंबाईन, ग्रुप सी प्रीचे जर क्लिअर केले आणि त्याच्यात ॲड ऑन म्हणलं तर मेन्सचं जर तुम्ही प्रिपरेशन केलं, मेन्स आता हे राज्यसेवा मेन्सचं तुम्ही नाही करू शकणार, हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. जर कंबाईनचे, ग्रुप बीचे, ग्रुप सीचे, मेन्सचे आणि प्लस 2025च्या आधीचं राज्यसेवाची मेन्सचे क्वेश्चन पेपर असे जर ॲनालिसिस केले तर 100% लिहून देतो तुमचं राज्यसेवा प्री किंवा कंबाईनचं प्री क्लिअर होण्यापासून कोणी रुकणार नाही आणि कंबाईनचं मेन्ससुद्धा क्लिअर होऊ शकतं अशा पद्धतीने जर तुम्ही ॲनालिसिस केलं क्वेश्चन पेपरची. ओके. जर इंग्लिशवाल्यांसाठी हे इंग्लिशमधल्यांसाठी, इंग्लिश मिडियममधून जे प्रिपेअर करतात, मराठीमध्ये त्यांना आहे PYQ बुक, काही चांगले बुक्स आहेत. जसं की हे ज्ञानदीप अकॅडमीचं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण सांगितले. ज्ञानदीप अकॅडमीचं हे पुस्तक चांगलं आहे, ज्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. हे 21,000चं पण पुस्तक चांगलं आहे, पण यात डिटेल एक्सप्लेनेशन थोडंसं मला कमी वाटतं एक्सप्लेन करणं. मग ह्या सरांकडे जर व्हिडिओ पोचला तर त्यांच्यासाठी एक ॲडवाईस असेल, थोडंसं एक्सप्लेनेशन वाढवा सर, कारण पुस्तक खूप चांगलं आहे. थोडंसं एक्सप्लेनेशन आणखी जर वाढलं किंवा ऑप्शनलचं ॲनालिसिस जर आणखी वाढलं तर ते आणखी चांगलं राहील. ओके. आता ज्ञानदीप अकॅडमीमध्ये काय ड्रॉबॅक आहे की ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन कवर नाही केले त्यांनी, काही क्वेश्चन सुटलेले आहेत. तर ते सुटलेले क्वेश्चन कसे कळतील, जेव्हा तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपरचे प्रिंटआउट काढून तुम्ही क्वेश्चन ॲनालिसिस करणार. ओके. तर हे थोडं त्यांनी क्वेश्चन ॲड केलं तर हे पण पुस्तक खूप चांगलं राहील. इंग्लिशवाल्यांसाठी सांगितलेलं आहे, हे पुस्तक घेऊ शकता बेसिकसाठी. आणि नंतर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस जसं मी सांगितलं तसं, नाहीतर MPSCचं हे पुस्तक घ्या, क्वेश्चन ट्रान्सलेट करा आणि मग तुम्ही त्याचा स्टडी करा. ओके. समजलं कसं करायचं. आता काही थोड्याशा मिसलेनियस गोष्टी आहेत पण त्या खूप जास्त इम्पॉर्टंट, त्या पण तुम्ही जर घेतल्या तुमच्या प्रिपरेशनला आणखी एक बूस्ट भेटेल. त्या कुठल्या गोष्टी आहेत, मिसलेनियस आहेत, किरकोळ आहेत, पण त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. मला वाटतं तुम्ही ह्याच्या पण लिंक मी टाकून देईन, जर घेतल्या तर खूपच चांगलं राहील. टेबल आणि चेअर असेल तर खूप जास्त चांगलं राहील. जर तुम्ही लायब्ररी जॉईन केलं नसेल पण टेबल चेअर घेऊन तुम्ही अभ्यास जर केला खूप जास्त चांगलं राहील. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणं, हे टेबल आणि चेअर घ्या. जर अफोर्डेबल नसेल तर नका घेऊ. ठीक आहे, कुठली तरी एक साधी प्लास्टिकची चेअर घेऊन तुम्ही त्याच्यावरती बसून अभ्यास करा. मला स्वतःलाच सवय आहे, मी गादीवर बसून झोपून अभ्यास करतो, पण मलाही ते मोडायचे आहे. टेबल खुर्ची घेऊन अभ्यास केलेला चांगलं राहील. हे मॅप्स जरूर लावा, कारण जॉग्राफीमधले जे मॅपिंगचे क्वेश्चन आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट. जसं ह्यावेळेस हिमालयाचा सतलज रिव्हर, नंतर काली रिव्हर, तिस्ता रिव्हर, हिमालयाचा डिफरन्शिएशनमध्ये क्वेश्चन आला होता. जर तुम्हाला रिव्हर बरोबर माहीत असतील ना ते बरोबर क्वेश्चन सुटेल. म्हणून मॅप्स तुमच्या जे आहेत भिंतीवरती लावलेलेच पाहिजेत. याची पण लिंक टाकून देईन मी खाली. क्लॉक का जे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करतात किंवा जेव्हा मॉक टेस्ट सोडवतात तेव्हा क्लॉक पण खूप जास्त इम्पॉर्टंट राहील. आणि स्टडी लॅम्प ही थोडी ऑप्शनल गोष्ट आहे. स्टडी लॅम्प जर घेतला असेल तर घ्या, नसेल घेतला तरी पण घेऊ शकता तुम्ही. तर ह्या काही मिसलेनियस गोष्टी होत्या आणि इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या. जर नसेल तर घेऊन ठेवा आत्ताच, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. आताच तुम्ही थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली तर चांगलं राहील. कारण एक वर्षाचं राहण्या खाण्याचा खर्च जर एक्स्ट्रा वाढत असेल पुढच्या वर्षी अटेम्प्ट द्यायचं असेल म्हणून, त्यापेक्षा आत्ताच थोडासा खर्च करून जर तुमचं क्लिअर होतं तर करून टाका. हे वर्ष वाया नका घालू. कारण माझी कळकळीची विनंती, हे वर्ष नका जाऊ देऊ, कारण खूप नंतर रिग्रेट होतो वर्ष गेल्यानंतर. ओके. तर थोडंसं व्हिडिओ मोठं झालं आहे त्याबद्दल सॉरी. मला वाटतं मी आत्तापर्यंत एक वर्ड जो वापरला आहे तुमच्या बेनिफिटसाठीच वापरला आहे, म्हणून हे तुमचा वेळ वाया नाही जाणार. हा इन्व्हेस्टमेंट होती तुमच्या वेळेसाठी आणि तुम्ही नक्कीच 2027-28मध्ये एक अधिकारी म्हणून नाव रुपाल आणि ॲटलिस्ट माझं कुठेतरी नाव घ्याल. ओके. डॉक्टर MPSCने काहीतरी मदत केली आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल मी मदत करतो आहे किंवा तुम्हाला हेल्प होते माझ्या व्हिडिओजमुळे, तर नक्की या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली हाईप बटन असेल ते हाईप करा. आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनल तर माहीतच आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि जर काही पर्सनल क्वेरी असेल, कोणाला मेंटल हेल्थचे इश्यू असेल, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मेंटल हेल्थचे इश्यू आहेत, तर त्यासाठी मी माझे पर्सनल ईमेल ID दिलेले आहे, तिथे तुम्ही मेंटल इश्यू शेअर करू शकता. ओके. जय